नमस्कार मित्रांनो, मी शैकी वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरेदी खत रद्द होते का ह्या विषयावर थोडंसं पाहणार आहोत. कायदेशीर तरतूद, खरेदी खत कुठं केलं जातं आणि कुठं रद्द केलं जातं ह्या गोष्टी प्रामुख्याने आपण पाहणार आहोत. जर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण खरेदी खत रद्द होते का आणि कोणत्या प्रकारचं खरेदी खत रद्द होतंय ह्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळी महत्त्वाचा मुद्दा आता पहिला आपण असा घेऊया की खरेदी खत कुठे केलं जातं. मित्रांनो, ज्यावेळी एखादी व्यक्ती जमीन खरेदी घेत असते किंवा एखादी व्यक्ती खरेदी जमीन देत असते, अशावेळी सदरचा दस्त हा तुमचा तालुका लेवलला जे उपनिबंधकांचं कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये सदरचा हा व्यवहार पूर्ण होत होतो. आणि आता परवाच्या कायदा तरतुदीनुसार काही कायद्यामध्ये बदल करण्यात आले, त्यामुळं जमीन कुठेही जरी असेल तर आपण भारतामध्ये कुठेही आपला दस्त करू शकतो. ती जमीन त्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच असली पाहिजे अशी काय आता गरज नाही आहे. कारण परवाच्या तरतुदीनुसार समजा जमीन एके ठिकाणी आहे आणि 200-500 किलोमीटरवर जरी दोन्ही पार्ट्या राहत असेल तरीसुद्धा त्या जमिनीचं खरेदी खत हे करता येतं त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं सुद्धा परवा कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. आणि ज्या ठिकाणी जमीन असेल त्या ठिकाणी सुद्धा उपनिबंधक कार्यालयामध्ये तुमचं खरेदी खत होऊ शकतं. आता खरेदी खत कुठं होतं हा मुद्दा जर आपण पाहिला तर आता खरेदी खत रद्द कसे होते किंवा खरेदी खत रद्द होते का हा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूया. आता खरेदी खत कोणकोणतं खरेदी खत रद्द होतं हे पण पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळी खरेदी खत रद्द करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी जमिनीची किंमत रेडी रेकनर दराप्रमाणे जमिनीची किंमत ठरवण्यात येत असते आणि हे उपनिबंधक कार्यालयामध्ये तेथील पुस्तिकावरून तुम्हाला समजून येते की जमिनीची तुमच्या काय किंमत आहे ती सरकारी दराप्रमाणे म्हणजेच रेडी रेकनरप्रमाणे. तर त्या रेडी रेकनरच्या किमतीप्रमाणे समजा तुमच्या जमिनीची किंमत जर 5 लाखापर्यंत असेल, 5 लाखाच्या खाली असेल, तर सदरचं खरेदी खत हे कनिष्ठ दिवाणी न्यायालय ह्या ठिकाणी रद्द करण्याचा अधिकार आहे. समजा तुमच्या जमिनीची किंमत 5 लाखपेक्षा जास्त आहे तर असं खरेदी खत तुम्ही वरिष्ठ न्यायालय जे असतात, दिवाणी वरिष्ठ न्यायालय यांच्याकडून ती रद्द करून घेऊ शकता. म्हणजे दोन्हीतला फरक महत्त्वाचा बघा. 5 लाखाच्या खाली असेल, समजा तालुका लेवलला जी कनिष्ठ दिवाणी न्यायालय असतात त्या न्यायालयाचा अधिकार आहे की 5 लाखाच्या जी काही खाली जमिनीची किंमत आहे त्यामध्ये ते तुमचं खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयानं असतो. त्यांना कनिष्ठ दिवाणी न्यायालय म्हणतात. आणि जे 5 लाखाच्या वर तुमच्या जमिनीची किंमत असेल तर असं खरेदी खत तुम्हाला जिल्हा लेवलचं जे वरिष्ठ न्यायालय असतं त्या न्यायालयाकडे तो सदरचा तुम्हाला दावा दाखल करावा लागतो. हा दोन्हीमधला फरक आहे. कनिष्ठ दिवाणी न्यायालय आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालय. 5 लाखाच्या किमतीच्या खाली कनिष्ठ, 5 लाखाच्या किमतीच्या वर वरिष्ठ अशा न्यायालयामध्ये तुम्हाला तो दावा दाखल करून रद्द करावा लागत असतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी खत रद्द करण्यासाठी सुरुवातीला प्रोसिजर काय केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे माहीत नसतं. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी खत एखाद्या वेळी फसवणूक आणून, दबाव आणून अशा अनेक प्रकारे जी खरेदी केलेलं असते किंवा भावाने जमीन विकलेली असते, तुम्हाला त्यातलं काय माहीत नसतं. अशावेळी जर तुम्हाला ते खरेदी खत रद्द करायचं असेल त्यामध्ये काही कायदेशीर प्रोसिजर आहे. अशामध्ये जर खरेदी खत रद्द करायचं असेल तर सुरुवातीला काय केले पाहिजे, तुम्हाला दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल केला पाहिजे. दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे खरेदी खत त्यामध्ये रद्द करून समजा तुम्हाला ती जमीन तुमच्या भावाने विकलेली असेल दुसऱ्या थर्ड पार्टीला आणि तुम्हाला ती जमीन घ्यायची असेल आणि ते जर खरेदी खत रद्द तुम्हाला करायचं असेल कोर्टाकडून तर तुम्हाला सुरुवातीला त्यामध्ये असं मेन्शन करावं लागेल की सदरची जमीन ही विक्री करण्यात आली आणि ती जमीन मी घ्यायला स्वतः तयार आणि सदरचं खरेदी खत झालेलं रद्द करून मिळावं. अशा पद्धतीनं जरी तुम्ही दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट दिवाणी असेल, कनिष्ठ न्यायालय असेल किंवा वरिष्ठ न्यायालय असेल
इथं दावा दाखल करत असताना ह्या पद्धतीनं तुम्ही जर दाद मागितली म्हणजे त्यामध्ये मागणी मागितली की सदरचं खरेदीपत्र रद्द व्हावं आणि मला ती जमीन घ्यायची माझी इच्छा आहे, तर तुम्हाला सुरुवातीला एक स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता ही स्टॅम्प ड्युटी कशी असते, जे काही खरेदी खत झालेलं असेल, समजा एक 5 लाखाचं खरेदी खत झालेलं असेल तर त्याच्या निम्मे म्हणजे 5 लाखाचं निम्म 2.5 लाख, तर कोर्टामध्ये कोर्ट फी स्टॅम्प ॲक्टनुसार तुम्हाला त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी ही कोर्टामध्ये भरावी लागत असते. अशा पद्धतीनं कोर्टामध्ये खरेदी खत रद्द करत असताना जी खरेदी रद्द करण्यास ते स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते ते मेहरबान कोर्टामध्ये त्याचे पैसे जमा करावे लागतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय वाटतं, कोर्टामध्ये गेल्यानंतर स्टॅम्प ड्युटी भरली म्हणजे वकिलांचेही पैसे दिले, तर वकिलांचं पैसे हे वेगळं असतात. त्यांची फी जी काही तुम्हाला ठरल ती वेगळी असते आणि जे खरेदी खत रद्द करण्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी कोर्टाला भरावी लागते ती वेगळी असते. दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळं तुम्हाला स्टॅम्प ड्युटीही भरावं लागणार आणि वकिलीची फी द्यावी लागणार, ही ह्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो कोणकोणतं खरेदी खत रद्द करता येतं. आता समजा एखाद्या व्यक्तीला फसवणूक करून जर खरेदी खत केलेलं असेल तर असं खरेदी खत तुम्हाला रद्द करून घेता येतं. आता ही खरेदी खत फसवणूक कधी झाली ही महत्त्वाचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून जर खरेदी खत गेले असेल त्यांच्या वारसांना ती गोष्ट समजलेली नसेल तर ते खरेदी खत तुम्हाला कधीपासून समजले ती. आता समजा वडिलांनी जमीन विकली आणि मुलगा बाहेर नोकरीनिमित्त आहे आणि मुलग्याला ज्या दिवशी समजलं की बाबा 7-12 अवतार काढलं त्यावेळी खरेदी खत झालेला आहे किंवा जमीन विकलेलं आहे, तर त्या मुलानं ज्या दिवशी समजले त्या दिवशीपासून ते 7-12 काढून ज्या दिवशीपासून समजले त्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्ही कोर्टाकडे दावा दाखल केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ते फसवणूक झाले म्हणून खरेदी खत रद्द करून मागितलं पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीवर दबाव आणून जर खरेदी खत केले असेल, कोणत्या प्रकारचं धाक दपटशा मारहाण करून किंवा दबाव आणून अशा पद्धतीनं जर खरेदी खत केलेलं असेल तर असं खरेदी खत सुद्धा तुम्हाला रद्द करून घेता येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, सामायिक क्षेत्र आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे. समजा जो थोरला भाव असतो, शक्यतो कारभार पूर्वीच्या काळी थोरल्या भावाच्या हातात असायचे आणि थोरला भाव काय करायचा, थोडंसं वाटण्या वगैरे झाला की काही क्षेत्र हा आपल्या नावावर लावून घेत होता. असं काही ठिकाणी भरपूर केसेस झाले आहेत. तर अशा वेळी सुद्धा तुम्हाला जे काही नावं लावून घेतलेलं आहे वाडवडिलांची जमीन त्यामध्ये प्रत्येक भावाचा हा समान हिस्सा येत असतो आणि त्या पद्धतीनं सुद्धा जर भावानं आपल्या नावावर जर जमीन करून घेतलेली असेल किंवा दिवाणी महसूलकडून कलम 85च्या तरतुदीप्रमाणे जर काही जमीन नावं करून घेतलेली असेल आणि त्यावेळी जमीन जर त्या तरतुदीचं पूर्णपणे पालन केलेलं नसेल तर अशा वेळी सुद्धा जे काही खरेदी खत झालेलं असेल किंवा वाटप झालेलं असेल ते सुद्धा तुम्हाला रद्द करून मिळत असते. सदरचं खरेदी खत हे रद्द करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट भारतीय दिवाणी संहिता ह्यात कलम 32 आणि 33 ह्या 2 कलमानुसार तुम्हाला ते कोर्टामधून रद्द करून मिळण्याची कायदेशीर तरतूद आहे. वेगवेगळ्या केसेसमध्ये अनेक अशा केसेस कोर्टामध्ये घडत असतात. अनेक प्रकारची खरेदी रद्द करण्याचा अधिकार कोर्टानं असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी जमीन विक्रीचा व्यवहार हा उपनिबंधक यांच्याकडे होतो. त्यांनाच खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार नसतो. त्यांच्याकडे फक्त त्यांना खरेदी व्यवहार पूर्ण करण्याचे उपनिबंधक कार्यालयानं अधिकार असतात. परंतु खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार हे कोर्टानंच असतात. ते उपनिबंधक हे करू शकत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी खत रद्द करत असताना त्यामध्ये ज्या काही क्युरी आहेत त्या क्युरीवरच तुम्हाला सदरचं खरेदी खत रद्द करून मागता येत असतं. मित्रांनो, असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा चॅनल माझे, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.